आता आज आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आमच्या जिजामाता कनिष्ठ महाविद्यालय अध्यापनासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. विविध प्रकारच्या व्हिडिओज तयार करून विविध अध्यापन पद्धतींचं आयोजन केले जाते. यामध्ये भूगोल विषयात मी प्राध्यापक S.K. कापुरे लोकसंख्या भूगोल याबद्दल विशेष माहिती देणार आहे. इयत्ता 11वीमध्ये आपण प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास केला असेलच, तर आता मानवी भूगोलाचा अभ्यास करीत असताना भूगोलाचे जे मुखपृष्ठ आहे त्यात विविध प्रकारची माहिती देण्यात आली आहे. त्यात शहरामधील विविध वस्त्यांचं वर्णन केलेलं आहे. तसेच पर्वतीय प्रदेश, मैदानी प्रदेश, विविध उद्योग याचा समावेश दिसून येतो. इयत्ता 12वीच्या भूगोलाच्या पुस्तकात विविध अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये भारतीय संविधान भाग 4 क मधील नागरिकांची मूलभूत कर्तव्ये देण्यात आलेली आहेत. मूलभूत कर्तव्य प्रत्येक भारतीय नागरिकाचे हे कर्तव्य असेल की त्याने संविधानाचे पालन करावे, संविधानातील आदर्शांचा, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीताचा आदर करावा, चळवळीची प्रेरणा, आदर्शांचे पालन, सार्वभौमत्व, एकता, अखंडत्व प्रयत्नशील असावे, देशाचे रक्षण, देशाची सेवा, भेदभाव विसरून बंधुभाव जोपासणे, प्रतिष्ठेचा, पंथांचा, संमिश्र संस्कृतीचा, नैसर्गिक पर्यावरणाचे जतन, सजीव प्राण्यांबद्दल दयाबुद्धी, वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद, जिज्ञासू वृत्ती, सार्वजनिक मालमत्तेचे जतन, हिंसेचा त्याग करावा, प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत सामूहिक कार्याचा उच्चतम पातळी गाठण्याचा प्रयत्न करावा, 6 ते 14 वयोगटातील पालकांनी शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी. इयत्ता 12वीच्या पुस्तकात QR कोड देण्यात आला आहे. स्मार्टफोनवरील दीक्षा ॲपद्वारे पाठ्यपुस्तकातील QR कोडद्वारे डिजिटल पाठ्यपुस्तक, प्रत्येक पाठावरती स्वतंत्र अशी माहिती, अध्ययन पद्धतीचा इथं माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. पाठ्यपुस्तक निर्मितीतील भूगोल विषयाची समिती, मुखपृष्ठ सजावट, नकाशाकार, तसेच चित्रकार, निर्मिती व प्रकाशन अशा विविध माहिती देण्यात आलेली आहे. पुढे त्यामध्ये भारताचे संविधान म्हणजेच उद्देशिका देण्यात आली आहे. त्यामध्ये राष्ट्रगीत तसेच प्रतिज्ञा देण्यात आलेली आहे. प्रस्तावना. विद्यार्थी मित्र हो, 12वीच्या वर्गात तुमचे स्वागत आहे. इयत्ता 3री ते 5वी परिसर अभ्यास अंतर्गत व पुढे इयत्ता 6वी ते 10वी ही सामाजिक शास्त्राअंतर्गत भूगोल विषयाची संबोधन संकल्पना तुम्ही स्वतंत्रपणे अभ्यासली आहे. इतर विषयाप्रमाणेच
भूगोल विषयाचे स्वतंत्र व 100 गुणासाठीचे पाठ्यपुस्तक तुमच्या हाती देताना आनंद होत आहे. पृथ्वीवरील भौतिक व मानवी पर्यावरणातील रचना, क्रिया व आंतरक्रिया यांचा अभ्यास म्हणजेच भूगोल असे स्थूलमानाने मानले जाते. मागील इयत्तेत तुम्ही प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास केला आहे. महत्त्वाचा भाग मानवी भूगोलात येतो. उच्च माध्यमिक स्तरावरील या पाठ्यपुस्तकात मानवी भूगोलाचा समावेश केलेला आहे. पृथ्वीच्या विविध भागात मानवाचे वास्तव्य पाहायला मिळते. त्यात वैविध्यता, असमानता आढळते. प्राकृतिक घटकांचा परिणाम, लोकसंख्या, वस्त्या, मानवाच्या आर्थिक क्रिया यामध्ये विविधता आढळून येते. भूमी कशासाठी वापरायची, भूमी वापरानुसार भूमी आवरणात बदल घडतो, या सर्व बाबींचा अभ्यास केला जातो. प्रात्यक्षिक भूगोलातही कालानुरूप बदल केले आहेत. बालभारतीने सर्वेक्षण ॲपद्वारे तुम्ही सर्वेक्षण करायचे आहे, त्याद्वारे तुम्ही अद्ययावत तंत्राशी जुळून घेणार आहात. मानवी चलाचे मोजमाप संख्याशास्त्रातील पद्धतीने कसे करावयाचे हे सुद्धा तुम्हाला अभ्यासात येईल. याचा वापर विश्लेषण, निष्कर्ष काढण्यासाठी कसा होतो हे समजेल. भूगोल हे निरीक्षणावर भर देणारे शास्त्र आहे. विषयात निरीक्षण, आकलन, चिकित्सक विचार, विश्लेषण इत्यादी कौशल्य महत्त्वाचे आहेत. त्याचा वापर करून ती जोपासना विचारशक्तीला, कल्पनाशक्तीला व सर्जनशीलतेला संधी देणाऱ्या अनेक कृतींचा समावेश या पाठ्यपुस्तकात करण्यात आला आहे. इयत्ता 12वीच्या भूगोल विषयात क्षमता विधाने यामध्ये लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक समजून घेणे, लोकसंख्या वाढीचे विविध घटक समजून घेणे, लोकसंख्या बदलाच्या कलाचे परीक्षण करणे, लोकसंख्या वाढ ही समस्या आहे की संधी याचे परीक्षण करणे, लोकसंख्या रचनेचे आर्थिक आणि सामाजिक परिणाम स्पष्ट करणे, स्थलांतराशी संबंधित चलांचे स्पष्टीकरण करणे, स्थलांतराचे सकारात्मक व नकारात्मक प्रभाव स्पष्ट करणे, मानवी वस्त्यांच्या स्थान आणि वाढीवर परिणाम करणाऱ्या घटकाचे स्पष्टीकरण करणे, वस्त्या विशिष्ट आकृतिबंधातच का वाढतात हे समजून घेणे, जगातील पातळीवर मानवी वस्त्यांच्या आकृतिबंधाचे विश्लेषण करणे, प्राथमिक आर्थिक क्रियांचे स्वरूप समजून घेणे, भौगोलिक घटक, विविध प्राथमिक घटक, क्रिया, परस्पर संबंध समजून घेणे, प्राथमिक आर्थिक क्रियांचे जागतिक वितरण दर्शविणे, प्राथमिक आर्थिक क्रियांच्या आकृतिबंधामध्ये होणाऱ्या बदलांना स्पष्ट करता येणे, द्वितीयक आर्थिक क्रियांचे स्वरूप समजून घेणे, उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करणे, उद्योगाचे विविध प्रकार समजून घेणे, तृतीयक आर्थिक क्रिया समजून घेणे, आर्थिक घटक व तृतीयक आर्थिक क्रियांमधील सहसंबंध समजून घेणे, व्यापार, पर्यटन व वाहतूक यांच्यातील स्पष्टीकरण समजून घेणे, व्यापार, पर्यटन, वाहतुकीच्या कलामधील होणाऱ्या बदलात समजून घेणे, प्रदेश ही संकल्पना समजून घेणे, प्रदेशाचे विविध प्रकार समजून घेणे, प्रदेशाच्या विकासावर परिणाम करणाऱ्या विविध घटकांचे परीक्षण करणे, प्रादेशिक असंतुलन आणि त्याला कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांचे परीक्षण करणे, आतापर्यंत अभ्यासलेल्या विविध भौगोलिक संकल्पनांचा विचार करणे, दैनंदिन आयुष्य भूगोलाच्या अभ्यासाचे महत्त्व सांगणे, विविध क्षेत्राच्या भूगोलांची तर वाढणारी व्याप्ती आणि उपयोजन समजून घेणे, ज्ञानाची एक शाखा म्हणून भूगोलाच्या स्वरूपाचे परीक्षण करणे, क्षमता विधाने, प्रात्यक्षिके
मोबाईल ॲपच्या साहाय्याने कुटुंबाचे सर्वेक्षण करता येणे, मोबाईल ॲपचा वापर करून माहिती संकलन करता येणे, विदा सांख्यिकीय माहिती संकलनामधील उद्देशानुसार विद्येचे सुसंघटन करणे, भूगोल विषयात सांख्यिकीय तंत्राचा वापर समजून घेणे, संकलित केलेल्या आकडेवारीनुसार कोणते सांख्यिकीय तंत्र वापरावे लागेल हे ठरविणे, योग्य आलेखाद्वारे उपलब्ध विदा दर्शविता येणे, विद्येचे विश्लेषण करणे व आलेखाच्या साहाय्याने विद्येच्या सादरीकरण करता येणे, दिलेल्या विद्येतील दोन चलातील सहसंबंध काढणे, हा सहसंबंध सांख्यिकीयरित्या दर्शविता येणे, प्राकृतिक घटकांचा विचार करून मानवी घटकाच्या संदर्भात स्थलनिर्देशक नकाशाचे वर्णन करता येणे. इयत्ता 12वी भूगोलाच्या पुस्तकात शिक्षकांसाठी सुद्धा माहिती देण्यात आली आहे. पाठ्यपुस्तक प्रथम स्वतः समजून घ्यावे. पाठ्यपुस्तक व त्याची वैशिष्ट्य अध्यापन प्रक्रियेसाठी काळजीपूर्वक समजावून घ्यावीत. संबोधनाची क्रमवारीत लक्षात घेता अनुक्रमेनुसार पाठ शिकविणे विषयाच्या अयोग्य ज्ञाननिर्मितीसाठी संयुक्तिक ठरेल. पुस्तकाचे ज्ञान रचना कृतीयुक्त अध्यापनाच्या दृष्टीने केलेली मांडणी लक्षात घेता शिक्षक विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वर्गात देणे अनिवार्य आहे. सदर पाठ्यपुस्तकातील पाठ रचनात्मक पद्धतीने कृतीयुक्त अध्यापनासाठी तयार केलेले आहेत. त्यामुळे सदर पाठ्यपुस्तकातील पाठाचे अध्यापनाची वाचन करू नये. प्रत्येक पाठासाठी किती तासिका लागतील याचा विचार करण्यात आलेला आहे. अमूर्त स्वरूपात अवघड व क्लिष्ट असतात म्हणून अनुक्रमेने नमूद केलेल्या तासिकाचा पुरेपूर वापर करावा. पाठ थोडक्यात आठवू नये. विद्यार्थ्यांवर बौद्धिक ओझे न लादता विषय आत्मसात करण्यास त्यांना मदत होईल. संबोधन स्पष्ट होण्यासाठी मागील इयत्तेतील भूगोल पाठ्यपुस्तकात तसेच संदर्भांचा आधार घेणे गरजेचे आहे. सामाजिक शास्त्राप्रमाणे भौगोलिक संकल्पना सहजगत्या समजणाऱ्या नसतात. भूगोलाच्या प्रत्येक संकल्पना हे शास्त्रीय आधारावर अमूर्त बाबीवर अवलंबून असतात. गटकार्ये एकमेकाच्या मदतीने शिकणे व उत्साह द्यावे. त्यासाठी आवश्यक वाटल्यास वर्गरचना बदलावी. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी जास्तीत जास्त वाव मिळेल अशी वर्गरचना ठेवावी. अध्यापन करण्यापूर्वी पाठातील कृतीचे नियोजन काळजीपूर्वक करावे. नियोजनाशिवाय पाठ शिकणे अयोग्य ठरेल. सर्व पाठ नियोजनपूर्वक योग्य वेळेत देऊन शिकविणे अपेक्षित आहे. अध्ययन अध्यापनात सर्व विद्यार्थ्यांना सक्रिय सहभाग अनिवार्य आहे. विषयाच्या आकलनासाठी भूगोल प्रयोगशाळेतील पृथ्वीगोल आवश्यकतेनुसार नकाशासह पुस्तिका, ॲटलास, वेबसाईट, वेब लिंकचा वापर अत्यंत आवश्यक आहे. माहिती आहे का तुम्हाला? हा भाग मूल्यमापन विचारात घेऊ नये. पुस्तकातील QR कोड वापरावा. तुम्ही स्वतःचे विद्यार्थी संदर्भात वापर करणे अपेक्षित आहे. साहित्याच्या आधारे तुम्हाला पाठ्यपुस्तक जाण्यास नक्कीच मदत होईल. सखोल ज्ञान. इयत्ता 12वी भूगोलाच्या पुस्तकात शिक्षकांसाठी सुद्धा माहिती देण्यात आली आहे. पाठ्यपुस्तक प्रथम स्वतः समजून घ्यावे. पाठ्यपुस्तक व त्याची वैशिष्ट्य अध्यापन प्रक्रियेसाठी काळजीपूर्वक समजावून घ्यावीत. संबोधनाची क्रमवारीत लक्षात घेता अनुक्रमेनुसार पाठ शिकविणे विषयाच्या अयोग्य ज्ञाननिर्मितीसाठी संयुक्तिक ठरेल. पुस्तकाचे ज्ञान रचना कृतीयुक्त अध्यापनाच्या दृष्टीने केलेली मांडणी लक्षात घेता शिक्षक विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वर्गात देणे अनिवार्य आहे. सदर पाठ्यपुस्तकातील पाठ रचनात्मक पद्धतीने कृतीयुक्त अध्यापनासाठी तयार केलेले आहेत. त्यामुळे सदर पाठ्यपुस्तकातील पाठाचे अध्यापनाची वाचन करू नये. प्रत्येक पाठासाठी किती तासिका लागतील याचा विचार करण्यात आलेला आहे. अमूर्त स्वरूपात अवघड व क्लिष्ट असतात म्हणून अनुक्रमेने नमूद केलेल्या तासिकाचा पुरेपूर वापर करावा. पाठ थोडक्यात आठवू नये. विद्यार्थ्यांवर बौद्धिक ओझे न लादता विषय आत्मसात करण्यास त्यांना मदत होईल. संबोधन स्पष्ट होण्यासाठी मागील इयत्तेतील भूगोल पाठ्यपुस्तकात तसेच संदर्भांचा आधार घेणे गरजेचे आहे. सामाजिक शास्त्राप्रमाणे भौगोलिक संकल्पना सहजगत्या समजणाऱ्या नसतात. भूगोलाच्या प्रत्येक संकल्पना हे शास्त्रीय आधारावर अमूर्त बाबीवर अवलंबून असतात. गटकार्ये एकमेकाच्या मदतीने शिकणे व उत्साह द्यावे. त्यासाठी आवश्यक वाटल्यास वर्गरचना बदलावी. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी जास्तीत जास्त वाव मिळेल अशी वर्गरचना ठेवावी. अध्यापन करण्यापूर्वी
यापूर्वी पाठातील कृतीचे नियोजन काळजीपूर्वक करावे. नियोजनाशिवाय पाठ शिकणे अयोग्य ठरेल. सर्व पाठ नियोजनपूर्वक योग्य वेळ देऊन शिकविणे अपेक्षित आहे. अध्ययन अध्यापनात सर्व विद्यार्थ्यांना सक्रिय सहभाग अनिवार्य आहे. विषयाच्या आकलनासाठी भूगोल प्रयोगशाळेतील पृथ्वी गोल, आवश्यकतेनुसार नकाशासह पुस्तिका, ॲटलास, वेबसाईट, वेब लिंकचा वापर अत्यंत आवश्यक आहे. माहिती आहे का तुम्हाला? हा भाग मूल्यमापनात विचारात घेऊ नये. पुस्तकातील QR कोड वापरावा. तुम्ही स्वतःचे विद्यार्थी संदर्भात वापर करणे अपेक्षित आहे. साहित्याच्या आधारे तुम्हाला पाठ्यपुस्तक नक्कीच मदत होईल. सखोल ज्ञान मूल्यमापनासाठी कृतीप्रवण, मुक्तोत्तरी, बहुपर्यायी, विचारप्रवर्तक प्रश्नांचा वापर करावा. पाठाच्या शेवटी स्वाध्यायात त्याचे काही नमुने दिलेले आहेत. पाठांतरावर आधारित प्रश्न विचारू नयेत. पाठात दिलेल्या सांख्यिकीय माहितीवर थेट प्रश्न विचारू नये. सांख्यिकीय माहिती सादरीकरण, अर्थबोधक व निष्कर्ष काढणे यासाठी प्रश्न विचारावेत. पाठ्यपुस्तकात प्रत्येक पाठाखालील प्रश्नपत्रिका आराखड्यातील काही नमुन्यातून प्रश्नप्रकार दिलेले आहेत. प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसार प्रश्न विचारणे आवश्यक आहे. प्रत्येक प्रात्यक्षिकातील एका प्रात्यक्षिक अध्यापन करून एक प्रात्यक्षिक सरावासाठी विद्यार्थ्यांकडून करून घेणे अनिवार्य आहे. विद्यार्थी ॲपद्वारे सर्वेक्षण करायचे आहे. त्या शिक्षकांनी सदर ॲपचे डाउनलोड करून रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे मिळालेल्या माहितीचा वापर करून मानवी भूगोलातील विविध सहसंबंध, कल, विचलन याचा अभ्यास संख्याशास्त्राच्या आधारे करून घ्यावा. ही मानवी भूगोलातील अशा विश्लेषणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. इयत्ता 12वीसाठी अनुक्रमणिकेनुसार एकूण 8 प्रकरणांचा संदर्भ देण्यात आला आहे. त्यात प्रात्यक्षिक संदर्भाचा प्रकरण 8 भूगोल, स्वरूप व व्याप्ती संदर्भासाठी जगाचे नकाशे 9 प्रात्यक्षिक, प्रत्येक प्रात्यक्षिकासाठी 8 तास अशा प्रकारे अनुक्रमणिका देण्यात आली आहे. थँक्यू.